नमस्कार, ध्रुवा मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. भारतीय वित्तीय बाजार इंडियन फायनान्शियल मार्केट या प्रकरणाचा आपला तिसरा भाग. आपण नाणे बाजाराचा अभ्यास करतो. नाणे बाजाराच्या अभ्यासामध्ये आपण काही घटक समजावून घेतले. आता याच्यामध्ये नाणे बाजाराचा जर आपण विचार केला तर हा तक्ता आपण अभ्यासायला सुरुवात केली होती. सुरुवातीला आपण बँक बाजाराची व्याख्या पाहिली आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की बँक आणि ग्राहक यांच्यामध्ये जे व्यवहार पार पडतात त्याला बँक बाजार असं म्हणायचं. त्यानंतर या भारतीय नाणे बाजाराच्या उपबाजारांचा आपण अभ्यास केला. त्याच्यामध्ये आपण अभ्यासलं मागणी देय बाजार, शासकीय बाजार, औद्योगिक बाजार, रेपो बाजार. या ठिकाणी आरबीआय आहे. तर ही नियामक संस्था आहे, सगळ्यांचीच नियामक संस्था असते. अशा प्रकारे उपबाजार याच्यामध्ये आपण मागणी देय बाजार, ज्याला आपण कॉल मनी मार्केट असं म्हटलेलं होतं, मागणी देय बाजारामध्ये. आता याच्यामध्ये मागणी देय बाजारामध्ये आपण असं म्हटलं होतं की बँका आणि बँका आणि गैर बँका यांच्यामध्ये जे व्यवहार पार पडतात ते कोणत्या बाजारात पार पडतात, तर मागणी देय बाजारामध्ये पार पडतात असं आपण म्हटलेलं होतं. मग बँकांमध्ये जे व्यवहार पार पडतात त्यांच्यासाठी आपण DFI या संज्ञेचा वापर केलेला होता. DFI, डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स. DFI विकास वित्तीय संस्था, बँकांमध्ये होणारे व्यवहार आणि बँका आणि गैर बँकांमध्ये होणारे व्यवहार यासाठी आपण PD या संज्ञेचा वापर केला होता. प्रायमरी डीलर्स, ज्याप्रमाणे LIC आणि बँकांमध्ये व्यवहार पार पडतात तशा प्रकारे बँका आणि बँका गैर बँका यांच्यामध्ये जे व्यवहार पार पडतात त्यासाठी मागणी देय बाजार याचा आपण उल्लेख केला होता. त्यानंतर आपण उल्लेख केला शासकीय किंवा सरकारी बाजार, याला गव्हर्नमेंट मार्केट असं म्हणतात. मग याच्यामध्ये आपण असा उल्लेख केलेला होता की शासकीय जो बाजार होता तर त्याच्यामध्ये भारत सरकार कर्ज घेत आहे, गुंतवणूकदारांकडनं कर्ज घेत आहे, त्याच्या बदल्यामध्ये गुंतवणूकदारांना कोषागार पत्र, ट्रेझरी बिल दिले जातं असा आपण उल्लेख केलेला होता. या ठिकाणी ट्रेझरी बिलाचा आपण उल्लेख केला. त्याची रचना या ठिकाणी शासकीय बाजारामध्ये आपण अभ्यासलेली होती. त्यानंतर औद्योगिक बाजारामध्ये आपण म्हटलं की उद्योग म्हणजे कंपन्या गुंतवणूकदारांकडून कर्ज घेतात याचा आपण उल्लेख केलेला होता. मग त्यासाठी कंपन्या काय देतात, गुंतवणूकदारांना पेपर किंवा सर्टिफिकेट देतात असा आपण उल्लेख केलेला होता. पेपर आणि सर्टिफिकेट दिलं जातं. पेपर जर दिला उद्योगांनी किंवा कंपन्यांनी गुंतवणूकदारांना तर त्याला कमर्शियल पेपर असं म्हणतात आणि सर्टिफिकेट दिलं तर त्याला सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट असं म्हटलं जातं. त्यानंतर रेपो बाजाराचा आपण उल्लेख केला. त्यातल्या सगळ्या संज्ञा आपण समजावून घेतल्या की रेपो बाजार म्हणजे काय, रेपो व्यवहार कसा पार पडतात, रेपो कालावधी म्हणजे काय, या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला. रेपो व्यवहार किती दिवसांसाठी पार पडतात या सगळ्यांचा विचार केला आपण. तशा प्रकारे उपबाजार आपण सगळे अभ्यासले. आता आपल्याला या ठिकाणी या गोष्टींचा विचार करावा लागेल. बँक बाजारामध्ये आपण उल्लेख केला होता की बँक आणि ग्राहक यांच्यामध्ये जे व्यवहार पार पडतात त्यांना बँक बाजार असं म्हणतात. त्याचे दोन प्रकार पडलेले आपल्याला दिसतात. पहिला प्रकार व्यापारी बँका, दुसरा प्रकार सहकारी बँका. मग याच्यामध्ये हे दोन्ही प्रकार आपल्याला अभ्यासावे लागतात. तर त्याचा पहिला प्रकार व्यापारी बँका हा प्रकार आपण अभ्यासायला सुरुवात करूयात. व्यापारी बँकांचा विचार केला तर पुन्हा त्याची आपल्याला या ठिकाणी रचना पाहावी लागतात. व्यापारी बँका, आता व्यापारी बँकांचा जर विचार केला तर दोन प्रकारच्या बँकांचा आपल्याला विचार करावा लागतो. एक तर सार्वजनिक क्षेत्रामध्ये असणाऱ्या बँका आणि दुसरा म्हणजे खाजगी क्षेत्रामध्ये असणाऱ्या बँका. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा जर विचार केला तर आपल्याला स्टेट बँक ऑफ इंडिया, राष्ट्रीयकृत बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका या बँकांचा विचार करावा लागतो. मग या ठिकाणी पहा, स्टेट बँक ऑफ इंडिया 1 आहे, राष्ट्रीयकृत बँका 11 आहेत आणि प्रादेशिक ग्रामीण बँका 43 आहेत. या बँकांचा विचार करावा लागतो. आणि एकूण सार्वजनिक क्षेत्रातील बँका किती आहेत याचा जर तुम्ही विचार केला तर या ठिकाणी आपल्याला सांगता येतं 56 आहेत. पहा, एकूण सार्वजनिक क्षेत्रातील बँका 56 आहेत. या 55 तिन्ही मिळून आणि एक इंडियन पोस्ट पेमेंट बँक आहे, पोस्टल पेमेंट बँक, त्याचा समावेश होतो. म्हणून सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची संख्या 56. IDBI ही पूर्वी सार्वजनिक क्षेत्रात होती, आता खाजगी क्षेत्रात आहे. त्याच्यामुळे ती संख्या 57 वरून 56 वर झालेली आपल्याला दिसते. मग या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं की सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची संख्या 56 येते, हे लक्षात ठेवायचं. तर मग
हा घटक आपण अभ्यासायला सुरुवात करतो. यातला पहिला घटक स्टेट बँक ऑफ इंडिया आपण अभ्यासायचा आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाचा इतिहास अभ्यासायचा आहे, सध्याची रचना अभ्यासायची आहे. सुरुवातीच्या कालावधीपासून आत्तापर्यंत या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या रचनेमध्ये कोणकोणते बदल झाले ते आपण अभ्यासायचं आहे. तर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अभ्यासाला आपण सुरुवात करूयात. हे पहा, स्टेट बँक ऑफ इंडिया SBI. सुरुवातीला विचार करा, मी एक गोष्ट तुम्हाला सांगेल आणि त्याच्यामधून तुमच्या लक्षात येईल की SBIची रचना कशी झाली. सुरुवातीच्या कालावधीमध्ये अगदी 1821 किंवा 1806 पासून काही बँकांची निर्मिती व्हायला भारतामध्ये सुरुवात झाली. या बँका ज्या स्थापन होत होत्या त्या प्रांतासाठी स्थापन होत होत्या. मग सुरुवातीच्या कालावधीमध्ये एक बँक स्थापन झाली, ती होती बँक ऑफ कलकत्ता 1806 मध्ये. पुन्हा या बँक ऑफ कलकत्ताचं रूपांतर बँक ऑफ बेंगॉलमध्ये झालं 1809 मध्ये. म्हणजे आता पहिली प्रेसिडेन्सी बँक आपल्या भारतामध्ये कोणती स्थापन झाली याचा जर तुम्ही विचार केला तर ती आहे बँक ऑफ बेंगॉल. त्याच्यानंतर दुसरी प्रेसिडेन्सी बँक भारतामध्ये स्थापन झाली बँक ऑफ बॉम्बे 1840 मध्ये. आणि तिसरी प्रेसिडेन्सी बँक भारतामध्ये स्थापन झाली बँक ऑफ मद्रास ती 1843 मध्ये. अशा प्रकारे सुरुवातीला आपल्या देशामध्ये 3 प्रेसिडेन्सी बँकांची स्थापना करण्यात आली. पुन्हा काय झालं, पुढच्या कालावधीमध्ये या 3 प्रेसिडेन्सी बँकांचं एकत्रीकरण केलं आणि त्यातून एका बँकेची निर्मिती करण्यात आली. ती बँक कोणती होती तर त्या बँकेला नाव दिलं गेलं इम्पेरियल बँक. आता इम्पेरियल बँकेचा जर तुम्ही विचार केला तर इम्पेरियल बँक अगदी आपली रिझर्व्ह बँकेची स्थापना होईपर्यंत 1935 पर्यंत भारत सरकारची बँक म्हणून सुद्धा काम करत होती. पुढच्या कालावधीमध्ये या इम्पेरियल बँकेचं रूपांतर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये झालेलं आपल्याला दिसतं. एक समिती आली होती, अखिल भारतीय ग्रामीण पतपाहणी समिती असं तिला म्हटलं जात होतं, की जी समिती AD गोरवाला यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेली होती. आणि त्यांनी सांगितलं की खऱ्या अर्थानं तुम्हाला ग्रामीण भागाचा विकास करायचा आहे, खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना तुम्हाला वित्त पुरवठा करायचा आहे, खऱ्या अर्थानं या देशाचा कृषी हा जो कणा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला विकास घडवून आणायचा आहे, तर तुम्हाला ग्रामीण भागामध्ये वित्त पुरवठा करावा लागेल. आणि ग्रामीण भागामध्ये जर तुम्हाला वित्त पुरवठा करायचा असेल तर या इम्पेरियल बँकेचं रूपांतर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये करा आणि इम्पेरियल बँक ही भारत सरकारची बँक बनवा. ही शिफारस केली अखिल भारतीय ग्रामीण पतपाहणी समितीनं. आणि मग भारत सरकारनं ही इम्पेरियल बँक जी होती ती स्वतःच्या ताब्यामध्ये घेतली आणि तिचं रूपांतर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये झालं. हा इतिहास आपल्याला अभ्यासावा लागतो. मग या इतिहासाच्या अभ्यासाला आपण सुरुवात करूया. पहा, मी तुम्हाला सुरुवातीला काय सांगितलं, स्टेट बँक ऑफ इंडिया 3 बँकांच्या विलिनीकरणामधून सुरुवातीला इम्पेरियल बँकेची निर्मिती झाली. मग त्या 3 बँका कोणत्या याचा आपण विचार करूयात. हे पहा, बँक ऑफ बेंगॉल. इतिहास मी तुम्हाला सांगतो, या प्रत्येक बँकेची माहितीही मी तुम्हाला सांगेल. बँक ऑफ बॉम्बे, बँक ऑफ मद्रास या 3 प्रेसिडेन्सी बँका मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीच्या कालावधीमध्ये स्थापन झाल्या. हे पहा, या 3 प्रेसिडेन्सी बँका. आता या ठिकाणी या 3 प्रेसिडेन्सी बँका कधी स्थापन झाल्या होत्या याचा जर तुम्ही विचार केला तर आपल्याला सांगता येतं 1806 मध्ये बँक ऑफ बेंगॉलची स्थापना झाली, बँक ऑफ बॉम्बेची 1840 मध्ये झाली होती आणि बँक ऑफ मद्रासची 1843 मध्ये स्थापना झाली होती. या 3 बँकांचं विलिनीकरण झालं, आपण म्हणूयात विलिनीकरण झालं आणि त्याच्यापासून एका बँकेची स्थापना करण्यात आली. त्या बँकेचं नाव होतं इम्पेरियल बँक. इम्पेरियल बँक. या 3 बँकांच्या विलिनीकरणामधून एकाच बँकेची निर्मिती झाली, इम्पेरियल बँकेची. लक्षात आलं. आता या 3 बँकांचं विलिनीकरण कधी झालं याचा जर तुम्ही विचार केला तर ते वर्ष होतं 1921. विलिनीकरण 1921. अगदीच तारखेसह जर तुम्ही विचार केला तर आपल्या प्रजासत्ताक दिन जो असतो त्याच्या दुसऱ्या दिवशी 27 जानेवारी 1921, 27 जान
27 जानेवारी 1921ला विलिनीकरण झालं या 3 बँकांचं, आणि त्या 3 बँकांच्या विलिनीकरणामधून इम्पिरियल बँकेची निर्मिती झाली. लक्षात आलं. आता इम्पिरियल बँकेची निर्मिती झाली. इम्पिरियल बँकेच्या निर्मितीनंतर 1951 मध्ये देशामध्ये एक समिती नेमण्यात आली. कशा कशा घटना घडल्या पहा. 1951 मध्ये भारतामध्ये एक समिती नेमण्यात आली, ज्या समितीला अखिल भारतीय पतपाहणी समिती असं म्हणतात. अखिल भारतीय पतपाहणी समिती. पतपाहणी समिती नेमण्यात आली. ही समितीचे अध्यक्ष कोण होते? कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आली? A.D. गोरवाला. या समितीने सांगितलं की आता तुम्हाला ग्रामीण भागाचा विकास करावा लागेल. ग्रामीण भागाचा विकास करायचा आहे, कृषीला पतपुरवठा करायचा आहे, वित्त पुरवठा करायचा आहे, तर तुम्हाला ग्रामीण भागामध्ये बँकांची स्थापना करावी लागेल. ग्रामीण भागामध्ये बँकांची स्थापना करायची असेल तर खाजगी बँका त्या ठिकाणी त्यांच्या शाखांची स्थापना करणार नाहीत, कारण खाजगी बँकांचा उद्देश असतो नफा मिळवणं. मग तुम्हाला काय करावं लागेल? ही जी इम्पेरियल बँक आहे, ही इम्पेरियल बँक स्वतःच्या ताब्यामध्ये घ्यावी लागेल. तिचं रूपांतर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये करावं लागेल, आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखा ग्रामीण भागामध्ये तुम्हाला न्याव्या लागतील, तरच ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास होऊ शकेल. आपण जे म्हणतो की शेती भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे, तोच कणा जर आपल्याला विकसित करायचा असेल आणि त्याच्या माध्यमातून अर्थव्यवस्था जर आपल्याला बळकट करायची असेल, तर ग्रामीण भागामध्ये बँकांची स्थापना करणं गरजेचं आहे. हे सरकारला पटलं. सरकारला पटल्यानंतर या समितीच्या शिफारशीवरून इम्पिरियल बँकेचं रूपांतर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये करण्यात आलं. 1955ला SBI कायदा करण्यात आला. स्टेट बँक ऑफ इंडिया कायदा, SBI ॲक्ट करण्यात आला, आणि 1 जुलै 1955ला या इम्पेरियल बँकेचं रूपांतर SBI मध्ये करण्यात आलं. स्टेट बँक ऑफ इंडियाची निर्मिती झाली. असा इतिहास आहे स्टेट बँक ऑफ इंडियाचा. लक्षात आलं? सोपं आहे. 3 बँका होत्या सुरुवातीला. प्रेसिडेन्सी बँका होत्या, आणि यांचं विलिनीकरण केलं गेलं 1921 मध्ये. त्याच्यापासून एका नवीन बँकेची निर्मिती करण्यात आली. त्या बँकेला इम्पिरियल बँक असं म्हटलं गेलं. पुढच्या कालावधीमध्ये 1951 मध्ये अखिल भारतीय पतपाहणी समितीची निर्मिती करण्यात आलेली होती. त्या समितीचे अध्यक्ष A.D. गोरवाला होते. त्यांनी सांगितलं की ग्रामीण भागामध्ये वित्त पुरवठा करायचा असेल, ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल, तर तुम्हाला ग्रामीण भागामध्ये बँकांच्या शाखा उघडाव्या लागतील. मग ही इम्पेरियल बँक तुम्ही ताब्यात घ्या, त्याच्यापासून स्टेट बँक ऑफ इंडियाची निर्मिती करा. मग या ठिकाणी आपण म्हटल्याप्रमाणे 1955 मध्ये SBI ॲक्ट करण्यात आला, आणि 1 जुलै 1955 मध्ये इम्पेरियल बँकेची निर्मिती स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये करण्यात आली. लक्षात आलं? स्टेट बँक ऑफ इंडियाची निर्मिती कशी करण्यात आलेली होती. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवावं लागतं की या सुरुवातीच्या प्रेसिडेन्सी बँका त्या प्रांतांसाठी स्थापन करण्यात आलेल्या प्रेसिडेन्सी बँका होत्या, हे लक्षामध्ये ठेवायचं. आता या प्रेसिडेन्सी बँकांचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. याच्यावरतीही प्रश्न विचारतात. मग आपण काय करूयात? याचा विचार करूयात. पहा, सुरुवातीला प्रेसिडेन्सी बँक. आता या ठिकाणी तुम्हाला ओळखायचं आहे की पहिली प्रेसिडेन्सी बँक कोणती. हे पहा, बँक ऑफ बेंगॉल. बँक ऑफ बेंगॉल ही पहिली प्रेसिडेन्सी बँक. बँक ऑफ बेंगॉल. मी तुम्हाला म्हटलं सुरुवातीला या बँकेचं नाव होतं बँक ऑफ कलकत्ता. या ठिकाणी मी म्हणतो बँक ऑफ कलकत्ता असं या बँकेचं नाव होतं. ज्यावेळी याची स्थापना झाली 1806 मध्ये. 1806 मध्ये याची ज्यावेळी स्थापना झाली त्यावेळी त्याचं नाव होतं बँक ऑफ कलकत्ता. पुढं नाव बदललं. 1809 मध्ये या बँकेचं नाव बदलण्यात आलं. 1809 मध्ये बँकेचं नाव काय करण्यात आलं तर बँक ऑफ बेंगॉल. हे सुरुवातीला माहिती असू द्या. बँक ऑफ
बेंगॉल 1809 मध्ये या बँकेचं नाव बँक ऑफ बेंगॉल करण्यात आलं. आता पहा याच्यामध्ये आपल्याला काय विचारू शकतील. मी तुम्हाला म्हटलं की ही पहिली प्रेसिडेन्सी बँक होती, ही तिचं वैशिष्ट्य आहे. पहिली प्रेसिडेन्सी बँक भारतामध्ये स्थापन करण्यात आलेली पहिली प्रेसिडेन्सी बँक, याला प्रेसिडेन्सी बँक असं म्हटलं गेलं. पहिली प्रेसिडेन्सी बँक कोणती होती? बँक ऑफ बेंगॉल होती. इथंपर्यंत लक्षात आलं तर हे लक्षामध्ये ठेवायचं. आता या ठिकाणी आपण म्हणतोय पहिली प्रेसिडेन्सी बँक होती. या बँकेचं एक वैशिष्ट्य होतं की ज्यामुळं या बँकेवर लोकांचा विश्वास बसला. कोणतं वैशिष्ट्य होतं याचा थोडासा विचार करा. कारण ही जी बँक होती याच्यामध्ये भाग भांडवलधारक स्वतः ब्रिटिश शासन होतं. उदाहरणार्थ पहा, आपल्या देशामध्ये 11 राष्ट्रीयकृत बँका आहेत. त्या राष्ट्रीयकृत बँकांमध्ये जर आपल्याला पैसा ठेवायचा असेल तर आपण डोळे झाकून ठेवू शकतो, कारण याला जबाबदार भारत सरकार आहे. त्याचप्रमाणे आपल्या देशामध्ये सर्वात प्रथम जी प्रेसिडेन्सी बँक स्थापन करण्यात आली त्याच्यामध्ये भाग भांडवलधारक स्वतः ब्रिटिश शासन होतं. याच्यामुळे या बँकेवर लोकांचा विश्वास बसलेला होता. तर हे सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये विचारतील. या बँकेमध्ये भाग भांडवलधारक ब्रिटिश शासन होतं असं म्हटलं तर ते विधान बरोबर आहे. मग आपण या ठिकाणी म्हणूयात भाग भांडवलधारक स्वतः ब्रिटिश शासन होतं. त्याच्यामुळं लोकांचा याच्यावरती या बँकेवरती विश्वास बसणं साहजिकच होता. आता या बँकेची वैशिष्ट्य जर आपण विचार केला तर या बँकेला नोटा छापण्याचा अधिकार प्राप्त झाला होता. कधी प्राप्त झाला होता याचा जर तुम्ही विचार केला तर 1823 मध्ये या बँकेला नोटा छापण्याचा अधिकार प्राप्त झाला 1823 मध्ये. पुढच्या कालावधीमध्ये या बँकेला स्वतःच्या शाखा उघडण्याची सुद्धा परवानगी मिळाली. ती परवानगी मिळाली होती 1839 मध्ये. 1839 मध्ये आपण उल्लेख केल्याप्रमाणे शाखा काढण्याची परवानगी किंवा शाखा उघडण्याची संमती प्राप्त झाली किंवा परवानगी प्राप्त झाली होती. अशा प्रकारे ही देशातली पहिली प्रेसिडेन्सी बँक होती बँक ऑफ बेंगॉल. लक्षात आलं? किती सोपं आहे पहा. 1806 मध्ये स्थापन झाली. त्यावेळी तिचं नाव होतं बँक ऑफ कलकत्ता. पुढच्या कालावधीमध्ये तिचं नाव बदललं. 1809 मध्ये बदललं. ते नाव ठेवलं बँक ऑफ बेंगॉल. हिचं वैशिष्ट्य होतं की पहिली प्रेसिडेन्सी बँक होती. याच्यामध्ये भाग भांडवलधारक स्वतः ब्रिटिश शासन होतं. या बँकेला 1823 मध्ये नोटा छापण्याचा अधिकार प्राप्त झाला होता आणि 1839 मध्ये या पहिल्या प्रेसिडेन्सी बँकेला शाखा उघडण्याची परवानगी प्राप्त झाली होती. आता ज्याप्रमाणे एका बँकेच्या अनेक शाखा असतात तशी परवानगी प्रथम आपल्या देशात कोणत्या बँकेला मिळाली तर या प्रेसिडेन्सी बँकेला मिळालेली होती. हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे. लक्षात येतं प्रेसिडेन्सी बँक, तर हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर दुसरी बँक आपण पाहूयात बँक ऑफ बेंगॉल. बँक ऑफ बेंगॉल झाली तर आपली. आपण बँक ऑफ बॉम्बे आता पाहूयात. बँक ऑफ बॉम्बे. बँक ऑफ बॉम्बे पहा, बँक ऑफ बेंगॉल 1806 ला स्थापन झाली होती. ही कधी स्थापन झाली होती याचा जर तुम्ही विचार केला तर साहजिकच आहे कोणत्या प्रांतासाठी? बॉम्बे प्रांतासाठी. कधी? 15 एप्रिल 1840 मध्ये स्थापना. 1840 फक्त लक्षात ठेवा. 1806 आहे दुसरी 1840 मध्ये. बँक ऑफ बेंगॉल 1806 मध्ये, बँक ऑफ बॉम्बे 1840 मध्ये. हिचं वैशिष्ट्य काय आहे? दुसरी प्रेसिडेन्सी बँक म्हणून या बँकेला ओळखलं जातं. दुसरी प्रेसिडेन्सी बँक ही दुसरी होती. पहिली बँक ऑफ बेंगॉल होती. तशा प्रकारे बँक ऑफ बॉम्बे. याच्यानंतर आपण विचार करूयात बँक ऑफ मद्रास, तिसरी प्रेसिडेन्सी बँक. बँक ऑफ
मद्रास, तिसरी प्रेसिडेन्सी बँक. पुन्हा एकदा प्रश्न तोच, कोणत्या प्रांतासाठी? मद्रास प्रांतासाठी. कधी स्थापन झाली? 1 जुलै 1843 मध्ये स्थापन झाली होती. एक जुलै 1843 मध्ये ही बँक स्थापन झालेली होती. तिसरी प्रेसिडेन्सी बँक म्हणतात याला. तर या 3 प्रेसिडेन्सी बँक, तिसरी प्रेसिडेन्सी बँक, या 3 प्रेसिडेन्सी बँक, या 3 प्रेसिडेन्सीच्या बँकाच्या निर्मितीमधून इम्पिरियल बँकेची निर्मिती झालेली होती. आता या 3 प्रेसिडेन्सी बँकांबद्दल आपल्याला थोडा अभ्यासाच्या दृष्टिकोनातून विचार करावा लागतो. काय पहा, हे पहा, आपण म्हटलं होतं पुन्हा एकदा बँका आपल्याला पाहाव्या लागतील. बँक ऑफ बेंगॉल, बँक ऑफ मद्रास, बँक ऑफ बॉम्बे पाहिजे होतं 2 नंबरला. बँक ऑफ बॉम्बे, बँक ऑफ मद्रास, या 3 प्रेसिडेन्सी बँक ओळीनं 1806, 1840, 1843. आता याच्यामध्ये जर विचार केला तर या 3 बँकांचा आपल्याला विचार करावा लागतो. कसा विचार करावा लागेल पहा. या ठिकाणी या 3 बँकांचा जर आपण विचार केला तर या 3ही बँकांना नोटा काढण्याचा अधिकार होता. हे लक्षात ठेवायचं, नोटा काढण्याचा अधिकार होता यांना. कधीपर्यंत नोटा काढण्याचा अधिकार होता हे पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पण या ठिकाणी लक्षात ठेवायचं, ह्या ज्या बँका होत्या या बँकांना जर विचार केला तर 3ही बँकांना नोटा काढण्याचा अधिकार होता. लक्षात येत आहे. मग पुढच्या कालावधीमध्ये त्यांचा नोटा काढण्याचा अधिकार काढून घेण्यात आलेला होता. आपण म्हणूया नोटा काढण्याचा अधिकार. या 3ही बँकांना नोटा काढण्याचा अधिकार देण्यात आलेला होता. पण पुढच्या कालावधीमध्ये झालं काय, यांनी ज्या नोटा काढल्या होत्या त्या लोकांमध्ये लोकप्रिय होऊ शकल्या नाहीत. त्याच्यामुळं त्यांचा नोटा काढण्याचा अधिकार काढून घेण्यात आलेला होता. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. अशा प्रकारे नोटा काढण्याचा अधिकार सुरुवातीच्या कालावधीमध्ये यांना होता. पुढच्या कालावधीमध्ये त्यांचा नोटा काढण्याचा अधिकार काढून घेण्यात आलेला होता. कधीपर्यंत होता तर 1843 पर्यंत आपण म्हणता येईल. 1843 पर्यंत नोटा काढण्याचा अधिकार होता यांना. त्यांचा नोटा काढण्याचा अधिकार कधी काढून घेण्यात आला याचा जर तुम्ही विचार केला तर 1861 मध्ये यांचा नोटा काढण्याचा अधिकार काढून घेण्यात आला. नोटा काढण्याचा अधिकार काढून घेतला. कोणाकडे घेतला, कोणी घेतला? मग त्याच्यानंतर नोटा काढण्याचा अधिकार कोणाला प्राप्त झाला? 1861 नंतर जर तुम्ही विचार केला या ठिकाणी आपल्याला म्हणता येतं की 1861 नंतर नोटा छापण्याचा अधिकार भारत सरकारनं स्वतःकडे घेतला. नोटा काढण्याचा अधिकार, तर या गोष्टी लक्षात ठेवायच्या. नोटा काढण्याचा अधिकार भारत सरकारकडे, अशा प्रकारे या 3 बँकांना सुरुवातीला नोटा काढण्याचा अधिकार होता. पुढच्या कालावधीमध्ये त्यांच्याकडून तो अधिकार काढून घेण्यात आला. तो अधिकार भारत सरकारनं स्वतःकडे घेतला, हे लक्षामध्ये ठेवायचं. आणि पुढच्या कालावधीमध्ये म्हणजे 1861 नंतर या 3ही बँका, आपण उल्लेख केल्याप्रमाणे या 3ही बँका काय करत होत्या तर भारत सरकारचे एजंट म्हणून काम करत होत्या. एजंट म्हणून काम करायला सुरुवात केली. लक्षात आलं. 3 प्रेसिडेन्सी बँका प्रांतांसाठी स्थापन करण्यात आलेल्या. त्याच्यामध्ये आपण उल्लेख केला, पहिली प्रेसिडेन्सी बँक बँक ऑफ बेंगॉल, दुसरी बँक ऑफ बॉम्बे, तिसरी बँक ऑफ मद्रास. 1806, 1840, 1843 बँक ऑफ मद्रास. नोटा काढण्याचा अधिकार होता. नोटा काढल्या,
त्या नोटा लोकांमध्ये लोकप्रिय होऊ शकल्या नाहीत. त्यांचा नोटा काढण्याचा अधिकार काढून घेतला. तो अधिकार भारत सरकारनं स्वतःकडे घेतला. 1861 नंतर या तीनही बँकांनी भारत सरकारचे एजंट म्हणून काम करायला सुरुवात केली. लक्षात आलं? अशा प्रकारे त्यानंतर पहा, हे सगळं चालू असताना 1921 आपण म्हणूयात काय झालं, इम्पिरियल बँकेची निर्मिती झाली. या तीनही बँकांच्या एकत्रीकरणामधून इम्पिरियल बँकेची निर्मिती झाली. आपण म्हणूयात इम्पेरियल बँक. सुरुवातीलाही याची माहिती मी तुम्हाला सांगितली. इम्पेरियल बँक, तीन बँकांच्या एकत्रीकरणामधून इम्पेरियल बँकेची निर्मिती कधी झाली? 1921 मध्ये. बेंगॉल प्लस बॉम्बे प्लस मद्रास बँक ऑफ बेंगॉल, बँक ऑफ बॉम्बे, बँक ऑफ मद्रास या तीन बँकांचं एकत्रीकरण करण्यात आलं 1921 मध्ये. आणि एक नवीन बँक निर्माण झाली, ते इम्पेरियल बँकेची निर्मिती झाली. अशा प्रकारे इम्पेरियल बँकेची निर्मिती या तीन प्रेसिडेन्सी बँकांच्या विलिनीकरणामधून झाली आहे, हे स्पष्टपणे तुमच्या लक्षामध्ये आलेलं असेल. मग आता इम्पेरियल बँकेचा जर विचार केला तर ज्यावेळी इम्पेरियल बँकेची निर्मिती झाली तिथून पुढच्या कालावधीमध्ये 1921 ते 1935 पर्यंत या इम्पेरियल बँकेने भारत सरकारची बँक भारत सरकारच्या वतीनं काम केलं. 1935 पर्यंत भारत सरकारच्या वतीने काम केलं. लक्षात आलं? इम्पेरियल बँक निर्माण झाल्यानंतर 1935 पर्यंत, 1935 असं आपण का म्हणतोय? कारण 1935 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली, भारताची मध्यवर्ती बँकेची स्थापना झाली. तोपर्यंत भारत सरकारच्या वतीनं काम करणारी बँक कोणती होती असंच आपल्याला विचारलं तर इम्पेरियल बँक होती, हे लक्षात ठेवायचं. लक्षात आलं? 1935 पर्यंत भारत सरकारच्या वतीनं काम करणारी बँक ही इम्पेरियल बँक होती. आणि मग 1935 मध्ये पुढच्या कालावधीमध्ये आपण म्हटल्याप्रमाणे 1 एप्रिल 1935 मध्ये RBIची स्थापना झाली. RBI ची स्थापना झाली 1935 मध्ये. आणि त्याच्यानंतर ह्या इम्पेरियल बँकेचं काम काढून घेण्यात आलं. भारत सरकारच्या वतीने जे काम करत होती ती आता भारत सरकारच्या वतीने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काम करायला लागली. मग इम्पेरियल बँकेचं काम काढून घेण्यात आलेलं होतं. खरं तर रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेच्या वेळी ज्या समित्या होत्या त्या समितीमधल्या काही सदस्यांनी अशी सूचना केली होती, शिफारस केली होती की जी इम्पेरियल बँक आहे ना तिलाच भारताची मध्यवर्ती बँक बनवण्यात यावं, अशा प्रकारची शिफारस केली होती. पण ही शिफारस अमान्य झाली आणि म्हणून पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आलेली होती. तुम्हाला जर असं विधानांमध्ये विचारलं, समजा की रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेच्या वेळीच्या काही समित्यांनी इम्पेरियल बँकेलाच मध्यवर्ती बँक बनवण्यात यावी अशा प्रकारची सूचना केली होती, शिफारस केली होती, तर हे विधान बरोबर आहे. पण ही सूचना स्वीकारण्यात आली नाही किंवा शिफारस स्वीकारण्यात आली नाही आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आलेली होती. अशा प्रकारे इम्पेरियल बँकेचा आपण विचार करता. मग पुढच्या कालावधीमध्ये SBI कायदा करण्यात आला. SBI ॲक्ट आपण म्हणूयात. SBI ॲक्ट 1955 मध्ये करण्यात आला आणि 1 जुलै 1955 मध्ये SBIची स्थापना करण्यात आली. या इम्पेरियल बँकेचं रूपांतर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये करण्यात आलं. मग मी तुम्हाला त्याच्यामध्ये सांगितलं एक समिती नेमण्यात आलेली होती, अखिल भारतीय ग्रामीण पतपाहणी समिती. त्याचे अध्यक्ष होते AD गोरवाला. आणि मग त्या समितीच्या शिफारशीनुसार आपल्याला या ठिकाणी सांगता येतं इम्पेरियल बँकेचं रूपांतर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये करण्यात आलं. आपल्याला विचारतील की या
गोरवाला कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार इम्पिरियल बँकेचं रूपांतर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये करण्यात आलेलं होतं? तर ती गोरवाला समिती होती किंवा अखिल भारतीय पतपाहणी समिती असं त्याला म्हटलं जात होतं. आणि या समितीची स्थापना 1951 मध्ये करण्यात आलेली होती. मी तुम्हाला सांगितलं की मग आपण म्हणूयात या ठिकाणी एडी गोरवाला यांनी सूचना केली होती सरकारला, या इम्पिरियल बँकेचं तुम्ही काय करा तर भारत शासनाच्या मालकीची झाली पाहिजे, हे लक्षामध्ये ठेवायचं. त्यालाच आपण अखिल भारतीय ग्रामीण पतपाहणी समिती म्हणतो. त्याचे अध्यक्ष होते एडी गोरवाला. मग यांनी काय सूचना केली होती की आपल्या देशामध्ये कृषी आणि ग्रामीण विकासामध्ये योग्य प्रमाणामध्ये वित्त पुरवठा होण्याची गरज आहे. मग असं जर करायचं असेल तर ग्रामीण भागात बँकांच्या शाखा सुरू कराव्या लागतील आणि ग्रामीण भागात बँकांच्या सोयी सुविधांचा जर तुम्हाला विस्तार करायचा असेल तर या ठिकाणी इम्पिरियल बँकेचं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये रूपांतर झालं पाहिजे. ती शिफारस मान्य केली. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये रूपांतर झालेलं होतं. अशा प्रकारे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेचा इतिहास होता. आता स्टेट बँकेचा विचार करताना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या 8 सहयोगी बँकांचा विचार करूयात. त्याची ही गोष्ट मी तुम्हाला समजावून सांगतो. 8 सहयोगी बँका. या 8 सहयोगी बँका सुरुवातीच्या कालावधीमधल्या स्टेट बँक ऑफ सौराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंदूर, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ पटियाला, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, स्टेट बँक ऑफ म्हैसूर, स्टेट बँक ऑफ बिकानेर, स्टेट बँक ऑफ जयपूर. काय लक्षात येते तुमच्या या सहयोगी बँका सुरुवातीच्या कालावधीमधल्या SBIच्या? या बँका संस्थानांच्या बँका होत्या. म्हणजे त्या काळी वेगवेगळी संस्थानं होती आणि मग त्या संस्थानांच्या या बँका होत्या. पण गोरवाला समितीनं शिफारस केली होती. गोरवाला समितीनं सांगितलेलं होतं की या ज्या बँका आहेत त्या बँकांचं विलिनीकरण तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये करा. आता विचार करा, संस्थानांची एकतर राज्य आपण काढून घेतली, आता त्यांच्या बँकासुद्धा काढून घ्यायच्या म्हटल्या याला विरोध होणार होता. तर या 8 बँकांचा जर तुम्ही विचार केला तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की या बँका कुठल्या होत्या. आपण म्हणतो सहयोगी बँका, पण या बँका संस्थानांच्या बँका होत्या आणि या बँकांचं विलिनीकरण स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये करावं अशा प्रकारची शिफारस गोरवाला समितीनं केली. गोरवाला समितीच्या या शिफारशीला संस्थानिकांनी विरोध केला. आता पहा, मग संस्थानिकांनी विरोध केल्यानंतर सांगण्यात आलं ठीक आहे, याचं विलिनीकरण स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये करायला नको, आपण काय करूयात की ह्या फक्त स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सहयोगी बँका म्हणून आपण ठेवूयात. या ठिकाणी तुम्हाला नावं जर दिसली तर पहा, सौराष्ट्र, इंदूर, हैदराबाद, पटियाला, त्रावणकोर, म्हैसूर, बिकानेर, जयपूर ही संस्थानं, त्या संस्थानांच्या या बँका होत्या सुरुवातीला. याचं विलिनीकरण केलं जावं अशी शिफारस कोणी केली? गोरवाला समितीनं केली. गोरवाला समितीच्या या शिफारशीला विरोध झाला. मग पुढच्या कालावधीमध्ये, सुरुवातीच्या कालावधीमध्ये ह्या ज्या बँका होत्या 8 बँका सुरुवातीच्या कालावधीमध्ये संस्थानांच्या बँका त्या स्टेट बँकांच्या सहयोगी बँका म्हणून त्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या होत्या. मग या ठिकाणी लक्षात ठेवायचं 1959 मध्ये कायदा संमत करण्यात आला. कायदा कधी होता? SBI ॲक्ट 1959 1959 या कायद्यानुसार. कोणत्या कायद्यानुसार? तर 1959चा कायदा. आणि या कायद्यानुसार या ज्या 8 सहयोगी बँका आपण अभ्यासतात तर या बँकांना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सहयोगी बँका म्हणून घोषित केलं गेलं. लक्षात आलं? कोणत्या कायद्यानुसार घोषित केलं गेलं? तर ह्या 1959च्या कायद्यानुसार. या ठिकाणी आपल्याला असंही म्हणता येईल कधी कायदा करण्यात आला? 10 सप्टेंबर 1959 मध्ये कायदा करण्यात आला होता. लक्षात आलं? 8 या बँकांचा इतिहास संस्थानांच्या बँका होत्या. या बँकांचं विलिनीकरण केलं जावं अशी शिफारस केली गोरवाला समितीनं. पण गोरवाला समितीच्या या शिफारशीला विरोध करण्यात आला आणि मग या सहयोगी बँका करण्यात आलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या विलिनीकरण न करता सहयोगी बँका बनवण्यात आल्या. त्यासाठी कायदा कधीचा करण्यात आला पहा, स्टेट बँक ऑफ इंडिया ॲक्ट 1959चा कायदा करण्यात आला आणि या बँकांना स्टेट बँकांच्या सहयोगी बँका म्हणून घोषित केले गेलेलं होतं. अशा प्रकारे मग सहयोगी बँका म्हणून घोषित करण्यात आलं आणि मग या बँकामध्ये जे काही शेअर्स होते
ते स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मालकीचे करण्यात आलेले होते. तशा प्रकारे या सहयोगी बँका आपल्याला लक्षात ठेवायच्या. आता स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सहयोगी बँका झाल्या, त्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडियाला एक अधिकार मिळाला. या बँकांमध्ये गुंतवणूक करण्याची परवानगी स्टेट बँक ऑफ इंडियाला मिळाली. आपल्याला जर विचारलं तर लक्षात ठेवायचं, विधानांमध्ये काही विधानं विचार करायला लावतात की स्टेट बँक ऑफ इंडियाला या बँकांमध्ये गुंतवणूक करण्याची परवानगी मिळाली. हे असं विधान आलं तर हो, परवानगी प्राप्त झाली. 1959चा कायदा सहयोगी बँका झाल्या आणि त्याच्यामुळं स्टेट बँक ऑफ इंडियाला या बँकांमध्ये गुंतवणूक करण्याची परवानगी मिळालेली होती. तर अशा प्रकारे या 8 बँका लक्षात ठेवायच्या. कारण पुढच्या कालावधीमध्ये काय होतं की या 8 बँकांमधून काही बँका कमी झालेल्या दिसतात आणि त्यांचं विलिनीकरण स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये झालेलं आपल्याला दिसतं. त्याचाही आपल्याला विचार करावा लागतो. पुढच्या कालावधीमध्ये काय झालं पहा, आपण पाहूया की ह्या ज्या 8 सहयोगी बँका आहेत त्याच्याऐवजी 7 सहयोगी बँका एक कमी झाली. आता 8 ऐवजी 7 सहयोगी बँका झाल्या. एक कोणती कमी झाली त्याचा आपल्याला विचार करावा लागतो. 8 वरून संख्या 7 आली या सहयोगी बँकांची. मग ती कशी आली हे आपल्याला लक्षामध्ये ठेवावं लागतं. या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, हे पहा, या 2 बँका बिकानेर आणि जयपूर या 2 बँकांचं विलिनीकरण झालं एकामेकामध्ये. एकच केलं. या 2 बँका मिळून एक बँक तयार करण्यात आली. त्याचं नाव ठेवलं स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर. मग आता इथं एकच बँक झाली तर एकूण सहयोगी बँकांची संख्या 7 झाली. लक्षात आलं. स्टेट बँक ऑफ बिकानेर आणि स्टेट बँक ऑफ जयपूर या ठिकाणी आपण म्हणतो 7 सहयोगी बँका झाल्या. या ठिकाणी आपण म्हणूयात स्टेट बँक ऑफ बिकानेर आणि स्टेट बँक ऑफ जयपूर या 2 बँकांमधून एकच बँक निर्माण झाली. तिला म्हटलं गेलं स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर. किती झाली सहयोगी बँकांची संख्या? 7 झाली. 2 बँकांमधून एकच बँक तयार करण्यात आली. स्टेट बँक ऑफ बिकानेर, स्टेट बँक ऑफ जयपूर यांची एक बँक झाली स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर. म्हणजे आता स्टेट बँक ऑफ इंडियाच्या 7 सहयोगी बँका झालेल्या होत्या. लक्षात आलं. या ठिकाणी जर आपण विचार केला तर 7 सहयोगी बँका आपल्याला दिसतात. आता या ठिकाणी आणखी संख्या कमी झाली. 7 वरनं पुन्हा सहयोगी बँकांची संख्या 6 झाली. त्याचाही आपण विचार करूयात. या ठिकाणी पहा, सहयोगी बँकांची संख्या 6 झाली. आता संख्या 6 सहयोगी बँकांची संख्या 6 झाली असं आपण म्हणतो. कशी झाली पहा. सुरुवातीला आपण म्हटलं बिकानेर अँड जयपूरची, दोन्हींची मिळून एकच झाली बिकानेर अँड जयपूर. आता पहा 6 झाली. काय झालेलं होतं, कधी झाली हे? 2008 मध्ये, 13 ऑगस्ट 2008 मध्ये. ही घटना कधी घडून आली? 7 वरून 6, 13 ऑगस्ट 2008 मध्ये. स्टेट बँकेमध्ये एक बँक विलीन झाली. कोणती बँक? बँक ऑफ सौराष्ट्र. बँक ऑफ सौराष्ट्र ही जी बँक आहे तर ही बँक SBI मध्ये विलीन झाली. SBI मध्ये विलीन. किती झाल्या सहयोगी बँकांची संख्या? आता 6 झाली. विलीन बँक ऑफ सौराष्ट्र. म्हणजे या ठिकाणी आपण जर विचार केला तर हे पहा, सुरुवातीला या 2 बँकांपासून एकच बँक निर्माण झाली. त्याच्यामुळे आता सहयोगी बँकांची संख्या 7 झाली होती. पुन्हा यातली बँक ऑफ सौराष्ट्र ही जी आहे स्टेट बँक ऑफ सौराष्ट्र ही SBI मध्ये विलीन झाली 2008 मध्ये.
2008 मध्ये. त्याच्यामुळं आता संख्या किती झाली पहा, ही एकच 2 3 4 5 6 झाली. आता पुढच्या कालावधीमध्ये जर आपण विचार केला तर सहयोगी बँकांची संख्या पुन्हा 5 झालेली दिसते. लक्षात आलं. आता कशा प्रकारे सहयोगी बँकांची संख्या 5 झाली याचा आपण विचार करूयात. या ठिकाणी हे पहा 6 म्हटलं होतं आपण, आता या ठिकाणी म्हणूयात सहयोगी बँकांची संख्या 5. सहयोगी बँकांची संख्या 5 कशी झाली, 6 कशी झाली ते आपण अभ्यासला. आता 5 कशी झाली त्याचा आपण विचार करूयात. कधी झाली? 2010 मध्ये झाली. 2010 मध्ये कोणती बँक? आणखी एक बँक स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये विलीन झालेली होती. कोणती बँक? स्टेट बँक ऑफ इंदोर असं म्हणूयात आपण. स्टेट बँक ऑफ इंदोर ही SBI मध्ये विलीन, SBI मध्ये विलीन झाली. SBI मध्ये विलीन. मग किती झाली संख्या? 5 झाली. SBIच्या सहयोगी बँकांची संख्या 2000 मध्ये 5 झाली. हे लक्षामध्ये ठेवायची. अशा प्रकारे आता तुम्ही जर विचार केला तर SBIच्या सहयोगी संख्या 5 होती 2010 मध्ये. पुढच्या कालावधीमध्ये या ज्या सहयोगी बँका होत्या उरलेल्या 5 त्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलीन करण्यात आलेल्या होत्या. या ठिकाणी आपण पाहूयात. आता आणखी एक विचार करूयात. कुठली होती? स्टेट बँक ऑफ इंदोर. दुसरी 2010 मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलीन झाली. किती राहिल्या? 1 2 3 4 आणि ह्यातली एकच आहे स्टेट बँक ऑफ बिकानेर आणि जयपूर. राहिल्या 5. या 5 ज्या राहिल्या ना त्या 5ही सहयोगी बँकांचं विलिनीकरण स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये एकदाच करून टाकण्यात आलं. तो दिवस होता 17 मे 2016चा. 17 मे 2016 मध्ये या 5 उरलेल्या 5 सहयोगी बँकांचं विलिनीकरण स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये करण्यात आलं. मग आता सहयोगी बँकांची संख्या किती? 0 राहील. लक्षात आलं. सुरुवातीच्या कालावधीमध्ये या ज्या सहयोगी बँका होत्या संस्थानांच्या बँका होत्या त्याच वेळी गोरवाला समितीच्या शिफारशीनुसार स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलीन केल्या जाणार होत्या. पण त्यावेळी विरोध झाला. मग यांना सहयोगी बँका असं म्हटलं गेलं की बाबा फक्त आम्ही जोडतोय, तुम्हाला पुढची कार्य व्यवस्थित पार पाडता यावीत या दृष्टिकोनातून आम्ही स्टेट बँकांना जोडतोय असं सांगण्यात आलं. त्याला म्हणण्यात आलं सहयोगी बँका. मग हळूहळू तो विरोध संपुष्टात यायला सुरुवात झाल्यानंतर एका बँकांचं विलिनीकरण स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये करायला सुरुवात केली. मग आपण या ठिकाणी पाहिलं सुरुवातीला या दोन्हीची एकच बँक बनवली. स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड स्टेट बँक ऑफ जयपूर याची एकच बँक बनवली. तिला नाव दिलं स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर. झाल्या 7च बँका राहिल्या. त्यातली स्टेट बँक ऑफ सौराष्ट्र 2008 मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलीन झाली. त्यानंतर 2010 मध्ये स्टेट बँक ऑफ इंदोर ही स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलीन झाली. आता राहिल्या 5. या 5ही बँका उरलेल्या 17 मे 2016 मध्ये विलीन करण्यात आल्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये. आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या संचालक मंडळानं त्याला त्यावेळी मान्यता सुद्धा दिलेली होती. मग आपल्याला विचारतील 17 मे 2016ला मान्यता मिळाली. ही जी आहे मान्यता मिळाली संचालक मंडळाची. आणि ह्या विलीन कधी झाल्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये याचा जर तुम्ही विचार केला तर 1 एप्रिल 2017 मध्ये या उरलेल्या 5ही बँका स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलीन झाल्या. हे पहा एक या ठिकाणी आपण म्हणूयात 1 2 3 4 आणि या दोन्हीची मिळून 1 5. या 5 बँका आपल्या लक्षात ठेवाव्या लागतात. कोणत्या 5 बँका विलीन झाल्या तर या 5 स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ पटियाला, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, स्टेट बँक ऑफ म्हैसूर आणि स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर.
अशा प्रकारे या पाचही बँकांचं विलिनीकरण करण्यात आलं. आता तुम्ही म्हणाल की या विलिनीकरणाचा उद्देश कोणता होता आणि उद्देश आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जातो. तर या 5 बँकांचं जे विलिनीकरण करण्यात आलं त्याचा उद्देश होता की सार्वजनिक क्षेत्रामधील बँकांचं व्यवस्थापन सुव्यवस्थित पद्धतीनं झालं पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ कधी काय व्हायचं, कोणाकडे भांडवल कमी, त्याच्यानंतर कोणाची जी येणी आहेत ती रखडलेली असायची, तर हे सगळं सुव्यवस्थित झालं पाहिजे. म्हणजे त्यांचं व्यवस्थापन सुव्यवस्थित करता यावं या उद्देशानं या 5ही बँकांचं विलिनीकरण स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये झालं असं सांगण्यात आलेलं होतं. म्हणजे जी माहिती पुढे आली की कोणत्या उद्देशानं या 5 स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सहयोगी बँकांचं विलिनीकरण स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये करण्यात आलं, तर ते म्हणजे सार्वजनिक क्षेत्रामधील बँकांचं व्यवस्थापन सुव्यवस्थितपणे करता यावं म्हणून आम्ही या 5 बँकांचं विलिनीकरण स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये करतोय अशा प्रकारे सांगण्यात आलेलं होतं. मग आपल्याला विचारतील उद्देश कोणता होता. बँकांचं व्यवस्थापन सुव्यवस्थित करता यावं हा उद्देश होता. हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे. लक्षात राहील. या 5 बँका मात्र लक्षात ठेवाव्या लागतात. तुम्ही म्हणाल गरज आहे का? हो, नक्की गरज आहे. कोणत्या 5 बँकांचं विलिनीकरण करण्यात आलेलं होतं आणि याच दिवशी 1 एप्रिल 2017लाच आणखी एक बँक होती की त्या बँकांचं विलिनीकरण सुद्धा आपल्याला स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये करण्यात आलं. तर ती बँक आपण पाहूयात आता. हे पहा, या 5 बँका जे आत्ता आपण उल्लेख केला की स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलिनीकरण करण्यात आलेले होते, या 5 बँका आपल्याला लक्षामध्ये ठेवाव्या लागतात. 1 एप्रिल 2017मध्ये यांचं विलिनीकरण करण्यात आलं आणि विलिनीकरणाचं कारण सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचं व्यवस्थापन सुव्यवस्थित करता यावा. हे उद्देश सांगितला होता. कोणत्या उद्देशाने आम्ही हे विलिनीकरण केलं या 5 बँकांचं 1 एप्रिल 2017मध्ये. व्यवस्थापन सुव्यवस्थित करता यावं, योग्य पद्धतीनं करता यावं म्हणून आम्ही या 5 बँकांचं सहयोगी बँकांचं विलिनीकरण स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये करतोय असं सांगण्यात आलेलं होतं. हे लक्षात ठेवायचं. आणि या 5 बँका मी म्हटल्याप्रमाणे स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ पटियाला, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, स्टेट बँक ऑफ म्हैसूर, स्टेट बँक ऑफ बिकानेर आणि जयपूर. आता मी म्हटलं की 1 एप्रिल 2017ला आणखी एका बँकेचं राष्ट्रीयकरण स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये झालं होतं. त्या बँकेचं नाव होतं भारतीय महिला बँक. महत्वाची बँक, याच्यावरती प्रश्नही विचारला जाऊ शकेल आणि विचारले गेलेले आहेत. भारतीय महिला बँक याचं सुद्धा विलिनीकरण या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये करण्यात आलेलं होतं. कधी? ज्या दिवशी 5 सहयोगी बँकांचं विलिनीकरण स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये करण्यात आलं त्याच दिवशी या भारतीय महिला बँकेचं विलिनीकरण सुद्धा स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये करण्यात आलं. पण त्याच्या अगोदर आपण याचं थोडीशी माहिती घेऊयात. याची स्थापना कधी झाली होती याचा जर विचार केला तर आपल्याला सांगता येतं 19 नोव्हेंबर 2013 मध्ये या बँकेची स्थापना करण्यात आलेली होती. याच्या मुख्यालयाचा जर तुम्ही विचार केला तर नवी दिल्लीला आहे. नवी दिल्ली हे महत्त्वाचं आहे. नवी दिल्लीला मुख्यालय आहे होतं या बँकेचं. आता याचं विलिनीकरण झालंय. याचं स्लोगन होतं महिला सबलीकरण. स्लोगन महिला सबलीकरण. तुम्ही याचं नावही ऐकलं असेल, भारतीय महिला बँक. 19 नोव्हेंबर 2013ला याची स्थापना झाली होती. मुख्यालय नवी दिल्लीला होतं आणि याचं स्लोगन महिला सबलीकरण असं होतं. तर अशा प्रकारे या ठिकाणी लक्षात ठेवायचं की या बँकेचं सुद्धा विलिनीकरण आपण उल्लेख केल्याप्रमाणे कधी झालं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 1 एप्रिल 2017मध्ये विलिनीकरण झालं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये. तर मग स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 1 एप्रिल 2017ला स्टेट बँक ऑफ इंडियाच्या 5 सहयोगी बँका आपण ज्या अभ्यासल्या या 5 सहयोगी बँका आणि ही एक भारतीय महिला बँक अशा 6 बँकांचं विलिनीकरण स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये करण्यात आलेलं होतं.
तर हे आहे स्टेट बँक ऑफ इंडिया विषयी माहिती. आता आपण थोडंसं विचार करूया. स्टेट बँक ऑफ इंडिया, भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनामधून विचार करा की याचं कोणतं महत्व आहे स्टेट बँक ऑफ इंडियाचं. भारतामध्ये राष्ट्रीयकृत करण्यात आलेल्या अनेक बँका आहेत. त्याच्यामध्ये जर तुम्ही विचार केला तर भारतातली सर्वात मोठी बँक कोणती? स्टेट बँक ऑफ इंडिया. एक आपण याचं वैशिष्ट्य पाहूया. भारतातील सर्वात मोठी बँक, सर्वात मोठी ठेवींच्या बाबतीत, सगळ्याच बाबतीत मोठी, सर्वात मोठी बँक आहे. एकूण ठेवींबाबत सर्वात मोठी बँक आहे. एकूण महसुलाच्या बाबतीत सर्वात मोठी वित्तीय संस्था म्हणून सुद्धा ओळखलं जातं. म्हणून आपण म्हणतो भारतातली सर्वात मोठी बँक. रिझर्व्ह बँकेची सहकारी बँक म्हणून काम करते. आरबीआयची सहकारी बँक, आरबीआयची सहकारी बँक म्हणून कार्य करते. लक्षात येतं. व्यापारी बँकेचे सुद्धा कार्य पार पडते. आपण म्हणतो व्यापारी बँक म्हणून कार्य करू शकते. कार्य सुद्धा पार पाडू शकते. अजून काय वैशिष्ट्य सांगता येईल अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून? आपण म्हटल्याप्रमाणे रिझर्व्ह बँकेची सहकारी, रिझर्व्ह बँकेची प्रतिनिधी म्हणून सुद्धा काम करते. आणखी सांगता येईल की आपल्या देशातले छोटे छोटे उद्योग, कुटीर उद्योग, लघु उद्योग, सहकार, कृषी आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. कुटीर उद्योग, लघु उद्योग, सहकार, कृषी याच्यामध्ये सुद्धा महत्त्वाचं कार्य स्टेट बँक ऑफ इंडिया पार पाडते. पहा, 4 क्षेत्रांमध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाकडून पार पाडल्या जातात. यांना वित्त पुरवठा करण्याचं काम सुद्धा स्टेट बँक ऑफ इंडिया करते. ग्रामीण भागामध्ये बँक व्यवसाय नेते, त्या ठिकाणी तो बँक व्यवसाय रुजवण्याचं काम सुद्धा स्टेट बँक ऑफ इंडिया करते. अशा प्रकारे स्टेट बँक ऑफ इंडियाचं आपल्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं कार्य सांगता येतं. आता जर तुम्ही विचार केला तर स्टेट बँकेचं हस्तांतरण भारत सरकारकडे केलं. आपण म्हणूया त्या ठिकाणी एसबीआयचे हस्तांतरण याच्या बाबतीत माहिती करू. कोणाकडे करण्यात आलेलं आहे हस्तांतरण याचा जर तुम्ही विचार केला भारत सरकार, हस्तांतरण भारत सरकारकडे झालंय. भारत सरकार का भारत सरकारकडे केलंय? कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार भारत सरकारकडे केलंय? नरसिंहन समिती 2 या समितीच्या शिफारशीनुसार, नरसिंहन समिती 2 या समितीच्या शिफारशीनुसार स्टेट बँक ऑफ इंडियाचं हस्तांतरण भारत सरकारकडे केलेलं आहे. लक्षात आलं. 1997-98 ही समिती होती, नरसिंहन समिती. या ठिकाणी आपल्याला सांगता येईल 1997-98 ची ही समिती होती. 1997-98 ही समिती होती. तर स्टेट बँक ऑफ इंडियाचं हस्तांतरण भारत सरकारच्या संपूर्ण मालकीची बँक म्हणून ओळखलं जातं. तर यांनी एक शिफारस केलेली होती की रिझर्व्ह बँक ही कोण आहे यांनी सांगितलं होतं. यांचं म्हणणं आहे की आरबीआय आपल्या देशामधली जी आहे ती नियामक संस्था आहे, बँकिंग क्षेत्राची नियामक आहे. काय आहे? आपण प्रत्येक ठिकाणी म्हणतो नियामक आहे, नियंत्रण ठेवणारी, बँकिंग क्षेत्रावर नियंत्रण ठेवणारी संस्था म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला ओळखलं जातं. मग जर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आपल्या बँकिंग व्यवस्थेची नियामक संस्था असेल तर या बँकेने कोणत्याही बँकेचं मालक असू नये असं नरसिंहन समिती 2 सांगितलं. आणि त्याच्यामुळं मग रिझर्व्ह बँकेनं जी एसबीआय मधली जी भागीदारी होती ती एसबीआय मधली भागीदारी भारत सरकारला विकली. एसबीआय मधली भागीदारी या भारत सरकारकडे विकली.
भारत सरकारला विकली, भारत सरकारला विकली. कितीला विकली हा आपला विषय आहे, पण भारत सरकारला विकली तरी पण लक्षात ठेवा 35,531 कोटी रुपयांना विकली. कोटी रुपये यांना विकली. तशा प्रकारे एसबीआयचं हस्तांतरण भारत सरकारकडे झालं. कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार झालं असं आपल्याला विचारतील. नरसिंहन समिती 2 1997-98ला जी नेमली होती त्या समितीच्या शिफारशीनुसार रिझर्व्ह बँकेचं हस्तांतरण भारत सरकारकडे झालं. रिझर्व्ह बँकेकडून सुरुवातीला रिझर्व्ह बँकेच्या याच्यामध्ये शेअर्स होत आहे. या नरसिंहन समिती 2ने सांगितले की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही जी बँक आहे ती भारतामधील बँकांची नियामक संस्था आहे, त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारी संस्था आहे. मग या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं कोणत्याही बँकाचं मालक असू नये अशी शिफारस केली. त्याच्यामुळं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं आपली जी भागीदारी होती स्टेट बँक ऑफ इंडियामधली ती भारत सरकारला विकली 35,531 कोटी रुपयांना. अशा प्रकारे हे लक्षामध्ये ठेवायचं आहे की आता तुमच्याकडे लक्षात आलं की एसबीआयची मालकी कोणाकडे आहे? भारत सरकारकडे आहे. तर स्टेट बँक ऑफ इंडियाचा आपण या ठिकाणी विचार केला तर त्याच्यावरचा एक प्रश्न आपण अभ्यासूयात जो आलेला आहे आणि मग या ठिकाणी आजचा आपला हे लेक्चर संपेल. पहा प्रश्न काय आहे. भारतातील सार्वजनिक क्षेत्र बँकांबाबत खालील विधाने वाचा असं म्हटलं. पहिलं विधान, भारत सरकार सार्वजनिक बँकात जे भांडवल ओततं त्यात गेल्या दशकात धीमेपणानं वाढ झालेली आहे. आता पहा, सार्वजनिक बँकात जे भांडवल ओततं त्यात गेल्या दशकात धीमेपणानं वाढ झालेली आहे. तर हे विधान चुकलेलं आहे. आता कसं ते सार्वजनिक बँकांच्या वेळेस मी तुम्हाला सांगेन, पण भारत सरकार सार्वजनिक बँकांमध्ये जे भांडवल ओततं गेल्या दशकात धीमेपणाने वाढ नाही, शीघ्रगतीने वाढ झाली असं आपल्याला म्हणता येईल. दुसरं विधान पहा, आपण जो अभ्यास केला त्या संबंधीचा, सार्वजनिक क्षेत्र बँकांना सुव्यवस्थित राखण्यासाठी स्टेट बँकेच्या सहयोगी बँकांना मूळ स्टेट बँकेत विलीन करण्यात आलेलं आहे. मी तुम्हाला काय सांगितलं होतं? 5 सहयोगी बँका ज्यावेळी स्टेट बँकेमध्ये विलीन केल्या गेल्या त्याचं कारण कोणतं सांगण्यात आलेलं होतं. या ठिकाणी या बँकांना सुव्यवस्थित राखण्यासाठी हे कारण मी तुम्हाला सांगितलं होतं का? सांगितलं होतं. 5 सहयोगी बँकांचा आपण विचार केला होता. पहा या ठिकाणी हे पहा, बँकांचे व्यवस्थापन सुव्यवस्थित करता यावं म्हणून या 5 सहयोगी बँका स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलीन करत आहोत असा उद्देश त्यांनी सांगितला होता. मग या ठिकाणी प्रश्न काय विचारलाय पहा की सार्वजनिक क्षेत्र बँकांना सुव्यवस्थित राखण्यासाठी स्टेट बँकेच्या सहयोगी बँकांना मूळ स्टेट बँकेत विलीन करण्यात आलं. म्हणजे दुसरं विधान बरोबर आहे हे तुमच्या लक्षात येतं. म्हणजे फक्त विधान 2 अशा प्रकारचे प्रश्न विचारतात. तर हे आजचं आपलं लेक्चर स्टेट बँक ऑफ इंडियाचं. यानंतर उद्याच्या भागामध्ये आपण राष्ट्रीयकरण झालेल्या बँका याचा अभ्यास करणार आहोत. मग या ठिकाणी आज आपण थांबतोय. भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा.